नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ आहे कुशन कवरचा. तर बाजारात महागडे मिळणारे कुशन कवर एकदम स्टायलिश असे दिसणारे, तर ते आपण आज घरच्या घरीच फक्त 2 ब्लाऊज पीसचा वापर करून बनवणार आहोत. आणि हे कुशन कवर मी कशा पद्धतीने बनवलेले आहे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे कुशन कवर बनवण्याकरता इथे मी 2 ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. जे आपले साडीमधले शिल्लक ब्लाऊज पीस असतात ना, ते आपल्या काही कामाचे नसतात, तर त्याचाच रियूज म्हणून इथे मी छान असा कुशन कवर बनवण्यासाठी वापर केलेला आहे. तर इथे कुशन कवर बनवण्याकरता मी वापर केलेला आहे 2 वेगवेगळ्या रंगांच्या ब्लाऊज पीसचा. तर हे दोन्हीही ब्लाऊज पीस मी कट करून घेतलेले आहेत आणि याची जी सरळ बाजू आहे ना, ती एकमेकाकडे होईल अशा पद्धतीने हे दोन्ही पीस मी एकमेकावर सेट केलेले आहेत आणि तिथे आता शिलाई मारत हे दोन्ही पीस मी जोडून घेणार आहे. तर ब्लाऊज पीसची कटिंग मी कोणत्या मापाने केलेली आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही पीस मी शिलाई मारत एकमेकाला जोडून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना, तिथे आपल्याला बघा अशा पद्धतीने नखाने प्रेस करायचं आहे, म्हणजे दोन्ही जे ब्लाऊज पीसचे फॅब्रिक आहे ना, ते बरोबर एकदम सेट होऊन जाते. तर अशा पद्धतीने नखाने प्रेस करत मी इथे हे फॅब्रिक तयार केलेलं आहे. आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला लावायची आहे लेस. लेस ही माझी ब्लाऊज पीसची शिल्लक राहिलेली आहे, त्याच लेसचा इथे मी वापर केलेला आहे. आणि जिथे आपण शिलाई मारलेली आहे ना, बरोबर त्याच्या मध्यभागी आपल्याला ही लेस स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे या फॅब्रिकला तुम्ही बघू शकता मी लेस अटॅच करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे बघा या फॅब्रिकची पाठची साईड बघा किती फिनिशिंगमध्ये ही लेस आपली या फॅब्रिकला लागली गेलेली आहे. आणि हे आपलं कुशनचं फ्रंट साईडचं भाग तयार झालेला आहे. तर हा आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आणि जो अस्तर मी कट केलेला आहे ना, त्याची मापे मी तुम्हाला दाखवत आहे की कोणत्या मापाने हे अस्तर मी कट केलेलं आहे. तर 16.5 बाय 16.5 इंचचं हे फॅब्रिक मी कट केलेलं आहे चौकोनामध्ये. तर फ्रेंड्स, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे कुशन कवर एकदम बनले जाते आणि दिसायला तर खूपच छान दिसते. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की यूजफुल असेल. तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जे आपण लेस जोडून ठेवलेलं होतं ना, ते फॅब्रिक ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे अस्ताचं चौकोनाचं फॅब्रिक आहे ना, ते आपल्याला बरोबर यावर सेट करत चारही बाजूकडनं शिलाई मारत दोन्ही एकमेकाला अटॅच करून घ्यायचं आहे. तर आधी अस्तरचं बघा इथे मी सेंटर पॉईंट काढून घेते, म्हणजे लेस आहे ना, ती बरोबर या फॅब्रिकच्या मध्यभागी लागली जाईल. तर इथे मी दोन्ही बाजूंना कट दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला बरोबर समजलं जाईल की लेसचा भाग आणि फॅब्रिकचा भाग बरोबर मध्यभागी आलेला आहे की नाही ते. तर अशा पद्धतीने हे फॅब्रिक मी सेट केलेलं आहे. आणि टाचण्यानं आता अटॅच देखील करून घेणार आहे. टाचण्यानं अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला या फॅब्रिकच्या चारही बाजूकडनं शिलाई मारून हे दोन्ही फॅब्रिक आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, अशा हे कुशन कवर बनवताना कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर अशा पद्धतीने कुशनच्या चारही बाजूकडनं शिलाई मारत अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जोडून घेतलेलं आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ना, ते पण मी कट करून काढलेलं आहे. आता हे फॅब्रिक पण आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला कुशनची बॅक साईड बनवायची आहे. तर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक मी स्टिच करून अटॅच करून घेतलेलं आहे, त्याचं तुम्हाला माप मी दाखवत आहे. तर 13 इंच उंची आणि 16.5 इंच इतकी रुंदी ठेवलेली आहे या फॅब्रिकची. आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्हीही मी एकमेकाला स्टिच करत अटॅच करून घेतलेले आहेत. आणि वरच्या बाजूकडनं तुम्ही बघू शकता, जिकडनं आपण उंचीचा भाग ठेवलेला आहे ना 13 इंचचा, तिकडनं 1-1 इंच असं फोल्ड करायचं आहे. आणि तिथे टाचण्या देखील आपल्याला अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने टाचण्या अटॅच झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे चेन, कारण की कुशनला आपल्याला बंद करण्यासाठी चेन अटॅच करायची आहे. तर चेनीचे 2 भाग मी वेगळे करून घेतलेले आहेत. आणि चेनची जी उलटी बाजू आहे ना, ती वरच्या बाजूला ठेवायची आहे. आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने ही चेन आपल्याला स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे.
तर फ्रेंड्स, जर काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता, म्हणजे सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या भेटून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता कुशनला चेन ही आपली अटॅच झालेली आहे आणि चेनच्या खालच्या बाजूकडनं पण मी शिलाई मारत ही चेन एकदम फिनिशिंगमध्ये या कुशनच्या कवरला अटॅच करून घेतलेली आहे फिनिशिंगमध्ये. तर हे फॅब्रिक पण आपण थोडा वेळचं बाजूला ठेवूया आणि त्यानंतर अजून एक आपल्याला कुशनची बॅक साईडला वरच्या बाजूकडनं एक फॅब्रिक लागणार आहे. तर ते पण इथे मी तुम्हाला मापे दाखवत आहे बघा. 16.5 इंच रुंदी आणि 6.5 इंच अशा उंचीचं हे फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याला पण अस्तर आणि मेन फॅब्रिक शिलाई मारत जोडून घेतलेलं आहे. आणि चेनीची उलटी बाजू वरच्या बाजूला ठेवत ही चेन देखील आपल्याला शिलाई मारत या फॅब्रिकला जोडून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चेन अटॅच करून झालेली आहे आणि त्यानंतर इथे टॉप स्टिच देखील मी करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने कुशनचे दोन्हीही पार्ट इथे आपले चेन लावून तयार आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला रनर इन्सर्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चेनमध्ये मी रनर इन्सर्ट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे कुशनची बॅक साईड आपली इथे बनली गेलेली आहे आणि त्यानंतर कुशनची जी फ्रंट साईड आहे ना ती आपल्याला घ्यायची आहे आणि हे दोन्ही फॅब्रिक आपल्याला बरोबर एकमेकावर असे सेट करायचे आहेत. दोन्ही भागाचे जी सरळ बाजू आहे ना ती एकमेकाकडे ठेवायची आहे आणि अस्तरची जी बाजू आहे ना ती वरच्या बाजूला आली पाहिजे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पीस मी सेट करून घेतलेले आहेत आणि टाचण्या देखील अटॅच करून घेणार आहे. टाचण्या अटॅच केल्याने काय होईल, आपले जे हे दोन्ही भाग आहेत ना ते बिलकुलही शिलाई मारताना हलले जाणार नाहीत आणि एकदम व्यवस्थित या फॅब्रिकला शिलाई बसली जाईल. तर अशा पद्धतीने टाचण्या अटॅच करून झालेल्या आहेत आणि या फॅब्रिकच्या चारही बाजूकडनं आपल्याला अर्धा इंच जागा सोडत शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर चारही बाजूकडनं इथे मी या कुशनला शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरच्या बाजूकडनं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक राहिलेलं आहे ना ते पण आता मी कट करून काढणार आहे. तर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं कुशन हे एकदम परफेक्टरित्या बनलं गेलेलं आहे आणि या कुशनचे जे कॉर्नर्स आहेत ना ते कॉर्नर पण आपल्याला कट करून काढायचे आहेत, म्हणजे जे सरळ केल्यानंतर कुशन एकदम व्यवस्थितरित्या त्याचा आकार बनला जाईल. तर अशा पद्धतीने कॉर्नर कट करून झालेले आहेत आणि आता मी हे चेन खोलून कुशन सरळ करून घेत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता किती साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम बाजारात जसं कुशनचं कवर भेटतं ना सेम त्याच पद्धतीने हे कुशनचं कवर आपलं बनून तयार आहे आणि ते पण फक्त 2 ब्लाऊज पीसचा वापर करून आणि एकदम सहजरित्या. तर अशा पद्धतीने हे कुशन आपलं बनले गेलेलं आहे आणि तुम्ही इथे चेन पण बघू शकता किती फिनिशिंगमध्ये या कुशनला लागली गेलेली आहे. चेन पण एकदम सुंदररित्या इनविजिबल अशी लागलेली आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला मी कुशन देखील ॲड करून दाखवत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओला हाईप देखील करायचं आहे. आणि असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छान आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे. थँक्स फॉर वॉचिंग.